पहिला प्रश्न आहे, ब्रिक्स संघटनेत नवीन सदस्य म्हणून कोणता देश सहभागी झाला? अ. जपान, बी. सौदी अरेबिया, सी. नेपाळ, डी. श्रीलंका. योग्य उत्तर आहे बी. सौदी अरेबिया. दुसरा प्रश्न आहे, भारताची चांद्रयान-3 मोहीम कोणत्या संस्थेने राबवली? अ. DRDO, बी. इस्रो, सी. नासा, डी. हल. योग्य उत्तर आहे बी. इस्रो. तिसरा प्रश्न आहे, भारताने अलीकडे कोणत्या देशासोबत UPI आधारित पेमेंट सेवा सुरू केली? अ. फ्रान्स, बी. श्रीलंका, सी. चीन, डी. बांगलादेश. योग्य उत्तर आहे बी. श्रीलंका. भारतातील डिजिटल इंडिया अभियान कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? अ. तंत्रज्ञान, बी. शेती, सी. आरोग्य, डी. क्रीडा. योग्य उत्तर आहे अ. तंत्रज्ञान. पाचवा प्रश्न आहे, COP28 हवामान परिषद कोणत्या देशात झाली? अ. कतार, बी. UAE, सी. फ्रान्स, डी. जर्मनी. योग्य उत्तर आहे बी. UAE. सहावा प्रश्न आहे, ब्रिक्स संघटनेचा विस्तार 2024 पासून कोणत्या देशांच्या प्रवेशामुळे झाला? अ. जपान, बी. सौदी अरेबिया, सी. स्पेन, डी. कॅनडा. योग्य उत्तर आहे बी. सौदी अरेबिया. सातवा प्रश्न आहे, मिशन लाईफ ही संकल्पना भारताने कोणत्या क्षेत्रासाठी मांडली? अ. क्रीडा, बी. पर्यावरण संरक्षण, सी. संरक्षण, डी. शिक्षण. योग्य उत्तर आहे बी. पर्यावरण संरक्षण. आठवा प्रश्न आहे, गगनयान मोहीम कशाशी संबंधित आहे? अ. मानवरहित उपग्रह, बी. मानव अंतराळ उड्डाण, सी. समुद्र संशोधन, डी. हवामान अभ्यास. योग्य उत्तर आहे बी. मानव अंतराळ उड्डाण. नववा प्रश्न आहे, 2026 मध्ये चर्चेत असलेली कृत्रिम बुद्धिमत्ता AI मुख्यतः कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? अ. शेती, बी. संगणक व तंत्रज्ञान, सी. वैद्यकीय शस्त्रक्रिया, डी. खाणकाम. योग्य उत्तर आहे बी. संगणक व तंत्रज्ञान. 10वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती मोहीम मानवाला चंद्रावर पुन्हा पाठवण्याशी संबंधित आहे? अ. अपोलो 11, बी. आर्टेमिस कार्यक्रम, सी. चांद्रयान-2, डी. स्पुतनिक. योग्य उत्तर आहे बी. आर्टेमिस कार्यक्रम. 11वा प्रश्न आहे, मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे? अ. साहित्य, बी. क्रीडा, सी. विज्ञान, डी. संगीत. योग्य उत्तर आहे बी. क्रीडा. 12वा प्रश्न आहे, पद्म पुरस्कार भारतात कोणत्या दिवशी जाहीर होतात? अ. 26 जानेवारी, बी. 15 ऑगस्ट, सी. 2 ऑक्टोबर, डी. 14 नोव्हेंबर. योग्य उत्तर आहे अ. 26 जानेवारी. द वुमन हू रॅन AIIMS हे पुस्तक कोणी लिहिले आहे? ये. किरण बेदी, बी. रितू करिधल, सी. डॉक्टर अरंदीप गुलेरिया, डी. संजीव सान्याल. योग्य उत्तर आहे सी. डॉक्टर अरंदीप गुलेरिया. वाई भारत मॅटर्स हे पुस्तक कोणी लिहिले? ये. एस. जयशंकर, बी. नरेंद्र मोदी, सी. अमित शाह,
डी अजित डोभाल। योग्य उत्तर आहे अ एस जयशंकर। माय लाईफ इन फुल या आत्मचरित्राचे लेखक कोण? ये इंदिरा नुई, बी सुनील गावस्कर, सी रतन टाटा, डी सत्य नडेला। योग्य उत्तर आहे अ इंदिरा नुई। कोड डिपेंडेंट लिव्हिंग इन द शॅडो ऑफ ये हे पुस्तक कोणी लिहिले? ये वॉल्टर आयझॅक्सन, बी माधुमिता मर्गन, सी जेम्स क्लिअर, डी युवाल नोआ हरारी। योग्य उत्तर आहे बी माधुमिता मर्गन। ॲटॉमिक हॅबिट्सचे लेखक कोण आहेत? ये जेम्स क्लिअर, बी रॉबिन शर्मा, सी डेल कार्नेगी, डी स्टीफन कोव्ही। योग्य उत्तर आहे ये जेम्स क्लिअर। 2025 मध्ये ICCI पुरुष T20 विश्वचषकाचे आयोजन कोणत्या दोन देशांनी संयुक्तपणे केले? ये भारत व श्रीलंका, बी वेस्ट इंडीज व अमेरिका, सी ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड, डी इंग्लंड व आयर्लंड। योग्य उत्तर आहे बी वेस्ट इंडीज व अमेरिका। खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2025 चे आयोजन कोणत्या राज्यात झाले? ये महाराष्ट्र, बी तमिळनाडू, सी मध्य प्रदेश, डी हरियाणा। योग्य उत्तर आहे बी तमिळनाडू। 2025 मध्ये लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला? ये लिओनेल मेस्सी, बी नोव्हाक जोकोव्हिच, सी मॅक्स व्हर्स्टॅपेन, डी किलियन एम्बाप्पे। योग्य उत्तर आहे बी नोव्हाक जोकोव्हिच।